विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर म्हणजेच SB ऑनलाईन अकॅडमीवर। तर आज आपण येथे आरोग्य विभागासंदर्भात जी एक्झाम घेण्यात आली आहे त्याबद्दल आपण आरोग्य विभागाचा जो पेपर झालेला आहे त्याचं पेपर विश्लेषण आपण इथं बघणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करायला विसरू नका। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न काय आहे ते बघूयात। कोविड-19 आजाराच्या निदानासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते? HRTC, RT-PCR की एक्स-रे की एलायझा टेस्ट? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, RT-PCR। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे म्युकर मायकोसिस हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? बुरशी, जीवाणू, विषाणू की परजीवी? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, बुरशीमुळे होतो। त्यानंतर कोविड विषाणूचा डेल्टा हा उपप्रकार सर्वप्रथम कोणत्या देशात आढळून आला? तर इंग्लंड, ब्राझील, भारत की दक्षिण आफ्रिका? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, भारत या देशात आढळून आला। त्यानंतर कोविड आजाराच्या पुढे 19 हा अंक का लिहिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन ए, विषाणूमध्ये 19 प्रकारचे प्रथिने असतात। या विषाणूचे 19 उपप्रकार आहेत। या विषाणूचे लागण सर्वप्रथम 2019 मध्ये झाले, यापैकी नाही। तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, या विषाणूचे लागण सर्वप्रथम 2019 मध्ये झाले। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे पिकाचे शास्त्रीय नाव आहे पायरस मालूस, कोकस न्यूसिफेरा, पायरस कम्युनिस्ट, म्युसा पॅरेडिसियाका? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी म्हणजेच मुसा पॅरेडिसियाका हे केळी पिकाचे शास्त्रीय नाव आहे। त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या चळवळीचे त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा। काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृती दहन की धर्मांतर चळवळ? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन बी, ब, क आणि ड। चवदार तळे सत्याग्रह हा आधी केला, त्यानंतर मनुस्मृती दहन, त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह आणि त्यानंतर धर्मांतर चळवळ। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत, राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज, विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज की त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन सी, सिवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज या कवीची 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या तारखांना दिवस व रात्र समान तासाचे असतात? 22 एप्रिल, 1 जानेवारी, 21 मार्च की 14 जानेवारी? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन बी, 21 मार्चला इथे तारखांना दिवस रात्र समान असतो। त्यानंतर महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हरीश साळवे, श्रीहरी अन्नेश, आशुतोष कुंभकोणी की अभय ओक? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, आशुतोष कुंभकोणी। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? राज्यपाल, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे सचिव? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन सी, मुख्यमंत्री। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन व वॉलेट वरीलपैकी कोणीही नाही नोटा हे बटन सर्वप्रथम कोणत्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये वापरण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन बी, 2013। त्यानंतर बघा आरक्षणावर 50% मर्यादा पुढीलपैकी कोणत्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे? इमानदार खटला, इंदिरा साहनी खटला, केशवानंद भारती खटला की शांतिभूषण खटला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, इंदिरा साहनी खटला। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या जिल्हा हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो? उस्मानाबाद, अहमदनगर, भंडारा की भंडारदरा? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन बी, भंडारा। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेलम, कृष्णा, टेकुरपेटा, राजेपुरी ही नावे महाराष्ट्रात घेण्यात येणाऱ्या कोणत्या पिकाच्या जातीची आहे? हळद, भुईमूग, ऊस की तीळ? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए म्हणजेच हळद या जातीचे आहे, हळद या पिकाच्या जातीचे आहे। त्यानंतर कोविड-19 या आजाराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या शहरात झाली? सांगा या बीजिंग, वुहान की तेवान? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक सी, हुयान। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तसेच असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याखालील बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. धन्यवाद.